अर्जुन, परत नाहीये का? अर्जुन कुठे गेला असेल? असा विचित्र वागतो माणूस. अर्जुन, दादा तुम्ही? हो मीच. काय काय झालं? ते नाही या आतमध्ये या ना, बसा. अर्जुन कुठे? आंघोळीला गेलाय का? अर्जुन घरातच नाहीये. घरी नाहीये म्हणजे? सावित्री मॅडम, काय जेव्हा जेव्हा मी तुमच्या घरी येतो तेव्हा हा घरीच नसतो. कुठे जातो आता? एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेलाय तो? काय माहिती दादा, आता मी उठून घरात बघते तर अर्जुन गायब आहे. तरीच मी बघतोय, तुम्ही काळजीत दिसतंय मला मगाचपासून. बरं ते जाऊ दे दादा, तुम्ही सकाळी सकाळी इकडे कसं काय? खरं तर एक महत्वाचा विषय आहे, त्यावरच बोलायचं तुमच्याशी. बर बर बोलूया, मी चहा टाकते. नाही नाही नाही, नको नको. अहो थोडा नाही, महत्वाचा विषय आहे. डायरेक्ट विषयावरती येऊया आपण थेट विषयावरतीच येऊया. सावित्री मॅडम, काल मंदिरात जे काही घडलं ते होणारच होतं दादा. एक ना एक दिवस सगळ्यांना कळणारच होतं. आणि अर्जुनचं याबद्दल काहीच म्हणणं नाही. तुम्हाला माहितीये, तो तर नेहमी सत्याच्या बाजूनीच असतो. मला आश्चर्य फक्त एका गोष्टीचं वाटते. कुठल्या? एवढे दिवस झाले या लोकांची तोंड बंद कशी राहिली? गावात काही बोबाटा नाही, काय नाही. आत्ताच कसं काय सांगायचं सुचलं? सावित्री मॅडम, कसं असते, लोकांना एक संधी हवी असते आणि ती त्यांना मिळाली की ती त्या संधीचं सोनं करतातच. बरं जाऊ दे, ते झालं ते झालं. ते आता महत्वाचं नाहीये. इथं महत्वाचं वेगळंच काहीतरी. खरं तर आता इथं अर्जुन हवा होता, त्याच्यासोबतही बोलायचं होतं. पण ठीक आहे, तुमच्याशी बोलतो, कारण त्यावेळेला तुम्ही सुद्धा तिथं हजर होता. नेमकं कशाबद्दल बोलताय दादा? भैरवाच्या उत्सवाबद्दल. मला सांगा सावित्री मॅडम, अर्जुन जेव्हा उत्सवाच्या वेळी ध्वज घेऊन कड्यावरती गेला तेव्हा कड्यावरती नेमकं काय काय झालं होतं? महाराज मला माफ करा, मी नाही थांबवू शकत. तुम्ही तरी का आलाय, का थांबवताय मला? कारण तुझं इथलं कार्य अजून पूर्ण झालेलं नाही अर्जुन. कसलं कार्य? अजून काय करणं अपेक्षित आहे? अहो संपलंय सगळं. महाराज इंजीच्या घराचा भाग होते. जी माणसं माझी आहे, ज्यांच्या आशीर्वादाने मी हा सगळा उद्योगधंदा चालू केला, संपला. त्यांच्याशी, त्या घराण्याशी मला काही एक संबंध नाही आहे. जिच्याशी माझं लग्न झालं, स्वतःपेक्षा जिच्यावर मी जास्त विश्वास ठेवला, हिने माझी फसवणूक केली. उलट बोलली ती माझ्याशी. काय बोललं या गावात? कुणासाठी थांबलो तू? सांगण्याला नाही. आणि एक अर्थी त्यांचंही बरोबरच आहे. 5 घराण्यांपैकी मी कोणाचाही वारस नाही आहे आणि मी वरती 2 झेंडा लावला म्हणून जर मंदिराच्या पादुकांना तडा गेला असेल
देवाचा कोप झाला असेल ना, तर माझ्यामुळे मला या लोकांना संकटात नाही टाकायचं. काय झालं? हसताय का तुम्ही? असल्या गोष्टींवर विश्वास आहे तुझा अर्जुन? अरे अचानक देवाचा कोप होत नाही, आणि देवाचा कोप व्हावा असं तू अजून काहीही केलेलं नाहीये. महाराज प्लीज, की तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही हे मला नाही कळत. मागच्या वेळेला पण तुम्ही असंच काहीतरी म्हणाला होता की कवठेकरांचा वाद चालल्यानंतर विहिरीला पाणी लागलं. अहो नाही आहे कवठेकरांचा वादच. मग कसं झालंय हे सांग? अंदाज चुकत आहेत. आम्ही बरोबर आहोत असं आम्ही कधीच नाही म्हणालो. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही कधीच नाही म्हणालो की तू कवठेकरांचा वारस आहे. पण आम्हाला तुला एक सांगायचंय अर्जुन, प्रत्येक माणसाचं एक कर्तव्य असतं, ते कार्य त्याच्यावर सोपवलेलं असतं. जसं अर्जुनाच्या रथाचा सारथी होता कृष्ण, ते त्याचं कार्य होतं त्याला दिशा दाखवण्याचं. जरी तू कवठेकरांचा वारस नाही तरी कवठेकरांच्या वारसाचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. ती तुझी जबाबदारी आहे अर्जुन. माझी कसं करणार आहे मी? आणि का? माझा काय संबंध आहे? हे बघ अर्जुन, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देणार, पण तू परत गेलास तर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील. आणि नाही मिळाली तर ज्या रस्त्याने तू आत्ता निघाला आहेस त्या वाटेने निघून जा, तेव्हा आम्ही नाही आडवे येणार तुला. पण आत्ता तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी, पळ काढून जाऊ नयेत म्हणून आम्ही आलो. त्या दिवशी छेड तर मी लावला होता. अर्जुनने नव्हतं लावलं. काय? हो, आत्ता कळलं दादा मला. देवाच्या पादुकांना जो तडा गेलाय ना, तो अर्जुनमुळे नाही, तो माझ्यामुळे गेलाय. आणि लोक जे अर्जुनवर आरोप करतायत ना, ते आरोप सगळे खोटे आहेत. माझ्यामुळे देवाचा कोप झालाय. हो, असंच झालं असणार, कारण मी बाहेरून आली आहे ना. मी कवठेकरांची वारस नाहीये. हो दादा, ठेवगा, मी अख्ख्या गावाला जाऊन सांगेन की तुम्ही अर्जुनला काही बोलू नका, अर्जुनला अजिबात दोष देऊ नका, हे माझ्यामुळे घडले. त्या दिवशी अर्जुनवर तर हल्ला झाला होता. जवळजवळ बेशुद्ध होता तो. त्याला तर आठवत पण नसेल झेंडा कधी लागला, कसा लागला. बस दादा,
परत आपण सभा घेऊयात आणि मी जाऊन सांगेन सगळं. थांबा 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 सावित्री मॅडम, अहो तुम्ही आधी प्लीज शांत व्हा. दादा हे गरजेचं तुम्ही नाही. शांत व्हा. तुम्ही बसा आधी, बसा बसा तुम्ही शांत. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही बसा बसा. अहो काय करताय, तुम्हाला वेळ लागलाय का? गावात आधीच वातावरण एवढं तापलंय, काल पाहिलंत ना तुम्ही. आणि तुम्ही हे जे बोलताय त्याच्यावरती कोण विश्वास ठेवणार? लोकांना मान्य होणार आहे का ते? अहो त्यांना हेच वाटेल की तुम्ही लोकांचं मन वळवण्यासाठी काहीतरी खोटीनाटी स्टोरी रचताय अर्जुनला वाचवण्यासाठी. काय बोलताय दादा तुम्ही? अर्जुनवर हल्ला झालाय हे सगळ्यांना माहिती आहे. अहो पण झेंडा तुम्ही लावला, अर्जुनला नाही, हे कोण मान्य करणार आहे? मान्य करणार आहे का कोणी? आणि मला सगळ्याला पुरावा काय आहे? जगाच्या नजरेत अर्जुननं झेंडा लावलाय, कळतंय का तुम्हाला? आणि झेंडा तुम्ही लावलाय हे फक्त तुम्हाला ठाऊक आहे ना. आणि आता तुम्ही या सगळ्याचा उलगडा करायला जाल ना तर हो त्याचं नव्हतं होईल, वेगळाच काहीतरी होईल. अर्जुनच्या जीवावरती बेतू शकतं, तुम्हाला कळतंय का? लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. हे बघा सावित्री मॅडम, काळजी करू नका. तुम्ही मला हे सगळं सांगितलं ना, माझ्याशी शेअर केलं ना, खूप चांगलं केलं तुम्ही. आता काही वेगळं करायला जाऊ नका प्लीज. मी इथं तुम्हाला विचारायला आलो कारण मला ते सगळं पटलंच नव्हतं. काय पटलं नव्हतं? लोकांचं बोलणं, कालचं अर्जुनवरती आरोप करणं, हे मला पटलंच नव्हतं. म्हणून त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलो ना. आणि मला ते कळलंय आता सगळं. त्याच्यामुळे प्लीज आता तुम्ही काही करायला जाऊ नका. आता जे काय करायचंय ना तुम्ही करा प्लीज. पण मी तुमच्या पाया पडतो, प्लीज कोणाला काही बोलू नका. अर्जुनचा विचार करा तुम्ही फक्त. मला आता जरा विचार करू दे काय करता येईल या सगळ्यावरती. याचा अर्थ त्या शारदा वाघमारीला भेटल्यापासून मी जो अंदाज लावत होतो तोच खरा होता. बाळासाहेब खोपड्यांनी मारून टाकायला सांगितलेला भीमाईचा मूल म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही, ते बाळ म्हणजे सावित्रीचे. म्हणजे ते विश्वामित्र महाराज म्हणले तसं कवठेकरांच्या वारसानच तो झेंडा लावलाय. कुट कुट सावित्री कुट. प्लीज काळजी घ्या. अर्जुनचा विचार करा. येतो मी. नाही मी काय म्हणतो, आता आपला जे काही निर्णय ठरलाय ना तो आपण सगळ्यांनी एकत्र सांगून टाकायचा. काय नाही, कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी इकडनंच निघून जायचं. सांगा कोणाला काही अडचण आहे का? तुम्हा सगळ्यांना हा निर्णय मान्य आहे का? मान्य आहे. कोणाच्या मनात काही शंका? नाही नाही अजिबात नाही, काही शंका नाही. माझी गाठ आले ते. आजी काका तुम्ही एवढे सगळेजण काय झाले? काय अडचण आहे का? नाही अडचण तर आहे, पण ती माझी एकट्याची नाही, अख्ख्या गावाची. आणि त्या अडचणीला आम्ही चांगली अक्कल शिकवणारे, चांगली अद्दल घडवणारे. तुम्ही बोलवा ना अर्जुन साहेबांना, बोलवा. अर्जुनला का काय झालं? हे काही झालं नाही, पण आता होणार आहे. येणाऱ्या वादळाची ही सुरुवात आहे. बरं झालं तुम्ही पण एकच भेटले. आम्हा सगळ्यांना तुम्हा दोघांनाही भेटायचंच होतं नाहीतरी. तुम्ही बोलवा अर्जुन साहेबांना, बोलवा. हा मग बोला ना, मी आहे ना. मालकीन भाई, काल मंदिरामध्ये जो काही प्रकार घडला तो आम्हा सगळ्यांना अजिबात पटलेला नाही.
अर्जुन साहेबांच्या बाबतीमध्ये जे काही घडलंय ना ते लय म्हणजे लय चुकीचं घडलंय 100%. काय आहे की त्याच्यामध्ये काही गावगुंड पेरलेले होते, पण त्याला आपण काय करणार नाही का. ते पण ज्या माणसाने गावाकरता एवढं सगळं केलंय, घराघरामध्ये रोजगार पोहोचवलाय, त्याला आम्ही विसरणार होय. ते कसं आहे, काल जो विषय उकरून काढला गेला ना, खरं तर तो घरातला विषय 4 भिंतीत राहायला पाहिजे होता. पण बलराम शेट्टी अख्खा चव्हाट्यावरती आणला की हो. हे बघा माझे काका, नाही मालकीनबाई, ते खरं खोटं जे काय असेल ना ते असू द्या, त्याच्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो की सगळं गाव हा अर्जुन साहेबांच्या पाठीशी उभा आहे. या वेळेला फक्त अर्जुन साहेबांना इलेक्शनला उभं राहू द्या आणि बघा इतिहास घडतो की नाही. वय वय मालकीनबाई, अहो नाव बदलून काय होतं, नावात काय असतं. माणूस आहे ना माणसाच्या मनात पाहिजे. आणि अर्जुन साहेब आहे ना आमच्या समध्यांच्या मनात आहे. काय गावकऱ्यांनो, अगदी खरंय. खरंय वय मालकीनबाई, अहो त्यासनी वाटत असेल की तुम्ही कवठेकर नाही असं सांगितल्यावर आमचं मत बदलन, आम्ही अर्जुन साहेबांच्या विरोधात जाऊ, पण तसं काय बी होणार नाही बघा. अहो नाव बदललं म्हणून काय झालं, अर्जुन साहेबांनी आमच्यासाठी जे केलंय ना ते लई मोठं आहे बघा. मॅडम, आम्ही खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आहोत. आम्हाला कितीही कोणी फितवण्याचा प्रयत्न केला ना, आम्ही तुमच्याशी आणि अर्जुन सरांची कधीही बेईमानी करणार नाही. काय बोलू मी यावर. तुम्हा सगळ्यांचं अर्जुनवरचं प्रेम मला नाही माहिती. आता काय बोलावं यावर खरंच. नाही पण आम्हाला कळतंय ना, आम्हाला कळतंय हे कोण का कशासाठी करतंय ना, हे सगळं आम्हाला कळतंय. हे जुने मुर्दे जाणून बुजून का बरं उखडले आता आहेत ना मुद्दाम, ते आम्हाला बरोबर कळतंय. या सगळ्याचं कारण आहे कारखान्याचं इलेक्शन. अहो स्वतःच्या मतलबा करता लोक सख्या भावाचा गाळा सुद्धा चिरायला मागे पुढे पाहत नाही. तिथे या कारखान्याच्या इलेक्शनसाठी कोण कुठल्या थराला जाईल हे काय सांगायची गरज आहे आम्हाला. नाही पटणार नाही कदाचित तुम्हाला, पण तुम्हाला सांगू का, त्या मंदिरातल्या पादुकांना जो काही तडा गेलाय ना, ते सगळं मुद्दामून घडवून आणलेलं आहे इलेक्शनच्या तोंडावर. आणि त्याचं सगळं खापर अर्जुन साहेबांवरती फोडलं गेलंय. नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, अख्खं गाव अर्जुन साहेबांच्या मागे उभं आहे. यांनी अर्जुन साहेबांचं नाव गाव पत्ता काही पण असू द्या, त्याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही. पण सगळं गाव हे त्यांच्या बरोबर आहे 100%. काय बरोबर का नाही. वय वय आमचा पाठिंबा आहे त्यासनी. वय वय आमचा जाहीर पाठिंबा आहे त्यासनी. एक मिनिट, तुम्ही आता हे सगळं बोलताय, नंतर बदलणार नाहीत ना. आम्ही कट्टर आहोत आणि कट्टरच राहणार. ओठात एक आणि पोटात एक हे आमच्या रक्तातच नाहीये. आता तुम्हा सगळ्यांची साथ आहेच आहे, तर मग होऊनच जाऊ दे. हा कळू दे त्या विरोध करणाऱ्यांना आणि बाकीच्या गावकऱ्यांना. मी तर म्हणते जाहीर पाठिंब्याचे बॅनरच लागले पाहिजेत गावभर. आमचा पाठिंबा विश्वासाला, अर्जुन दादा सारख्या धाडेवाजाला.
जाऊ बाई, अहो हे काय बघते मी, एवढं समज होऊन बी. अहो बोला की. शाली थांब की ग जरा. की तर आम्हाला काही कळण्यात आलंय.